So in last lecture we have studied distance and displacement. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटचा पॉइंट आपण बघितलाय, जो 1D मधला अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. वन डायमेन्शनल मोशन मध्ये एक दोन पॉइंट्सवर वारंवार क्वेश्चन विचारले जातात. त्यातला पहिला पॉइंट आहे कॅल्क्युलेट डिस्प्लेसमेंट, आणि सेकंड पॉइंट जो महत्वाचा आहे, जो आज आपल्याला बघायचा आहे, कॅल्क्युलेट एव्हरेज व्हेलॉसिटी. म्हणजे एव्हरेज व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करायची, तो पॉइंट आपल्याला एक स्टडी करायचा आहे. ठीक आहे. तर डिस्प्लेसमेंट कशी कॅल्क्युलेट करायची, आपण काल लास्ट एक एक्झाम्पल घेतलं होतं. थोडस लेक्चर कट झाल्यामुळे पुन्हा एखादं एक्झाम्पल मी रिपीट करतो बघा. एक्झाम्पल बेस्ड ऑन डिस्प्लेसमेंट. हाऊ टू कॅल्क्युलेट डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट समजा असा क्वेश्चन आहे, अ मॅन वॉक्स 10 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ. 10 kilometer towards north, then 20 kilometer towards east. A man walks 10 kilometer towards north, 20 kilometer towards east, then he walks 5 kilometer towards south. ह्या तीनच डिस्प्लेसमेंट फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेत. अँड आपल्याला विचारलेलं आहे कॅल्क्युलेट द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. नेट डिस्प्लेसमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. तर कशी कॅल्क्युलेट करायची, तर तुम्हाला मी काल सांगितलं होतं की XY कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करा. एक सिंपल मेथड तुम्हाला सांगतो, हीच मेथड लक्षात ठेवा. टू कॅल्क्युलेट डिस्प्लेसमेंट. नॉर्थला 10 किलोमीटर आहे, देन ईस्टला 20 किलोमीटर आहे, 5 किलोमीटर टुवर्ड्स परत साऊथ आहे. ठीक आहे. आपल्याला जी डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायची आहे. सपोज दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. ओके, एक्स आणि हा वाय ऍक्सिस आहे. सो फर्स्ट डिस्प्लेसमेंट आहे, ही डायरेक्शन आपण ईस्ट घेतो. ईस्ट, वेस्ट, साऊथ अँड नॉर्थ. तर ज्या डिस्प्लेसमेंट सगळ्या ज्या दिलेल्या आहेत त्या XY कोऑर्डिनेट सिस्टीमवर काय करायच्या, मेन्शन करायच्या. फॉर एक्झाम्पल पहिली डिस्प्लेसमेंट नॉर्थला आहे 10 किलोमीटर. इकडे मी एरो काढला, हा एरो जो आहे व्हर्टिकल एरो येलो कलर मध्ये दाखवलाय बघा मी, हा 10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ. त्यानंतर 20 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट आहे. ईस्टला 20 किलोमीटर. स्टार्टिंग करताना ओरिजिनलाच करायचं. ऍक्च्युली हा पार्टिकल असा मोजलाय, इथून 10 किलोमीटर, इथून तो इकडे गेला ईस्टला असा. पण एनी वेक्टर कॅन बी स्लाइडेड पॅरलल टू इटसेल्फ. हा वेक्टर मी स्लाइड करून खाली घेऊ शकतो. एनी वेक्टर कॅन बी स्लाइडेड पॅरलल टू इटसेल्फ. त्यामुळे हा वेक्टर मी इथं ड्रॉ करू शकतो फ्रॉम द ओरिजिन. सगळे वेक्टर ओरिजिनला स्टार्ट करायचे. हा 20 किलोमीटर झाला. हा 20 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट. सेकंड वेक्टर झाला. तिसरा वेक्टर कुठे सांगा बघूया. तिसरा वेक्टर 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ आहे, साऊथच्या डायरेक्शनला. तो पण ओरिजिनला स्टार्ट करायचा. 5 किलोमीटर म्हणजे या साईडला येईल हा 5 किलोमीटर. हा 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ म्हणलंय का. हा 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ म्हणलेला आहे. सो थर्ड जो वेक्टर आहे तो आपल्याला साऊथला ड्रॉ करायला पाहिजे, म्हणजे डाऊनवर्ड. हा डाऊनवर्ड मी ड्रॉ केला आणि हा 5 किलोमीटर आहे. झालं. हे तीन वेक्टर दिलेत. आता वेक्टर डायग्राम आपण डायरेक्टली सांगू शकतो. या दोन्हीची सबस्ट्रॅक्शन घेऊन पायथागोरस थेरम अप्लाय करून आपण हे करू शकतो. पण तुम्हाला मी मेथड सांगितले. नेट डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला कसा लिहायचा वेक्टर फॉर्म मध्ये. नेट डिस्प्लेसमेंट एक्स ऍक्सिसला, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला 20 किलोमीटर मॅग्निट्यूड आहे, 20 आय कॅप लिहायचा. नंतर वाय डायरेक्शनला 10 किलोमीटर आहे, सो 10 जे कॅप लिहा. आणि निगेटिव्ह वाय डायरेक्शनला 5 आहे. निगेटिव्ह वाय डायरेक्शन म्हणजे मायनस 5 जे कॅप निगेटिव्ह वाय आहे. सो नेट डिस्प्लेसमेंट किती आली. नेट डिस्प्लेसमेंट आली इज इक्वल टू हा 20 आय कॅप आणि हा 10 जे कॅप मायनस 5 जे कॅप म्हणजे किती, प्लस 5 जे कॅप. हा एक वेक्टर मिळाला. हा डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. तुम्हाला विथ डायरेक्शन जर आन्सर काढायचं असेल तर आपण आन्सर काढू शकतो इथं डायग्रामॅटिकली. तर मला मॅग्निट्यूड काढायचं आहे डिस्प्लेसमेंटचं. सो मॅग्निट्यूड इज इक्वल टू कोणत्याही वेक्टरचं मॅग्निट्यूड आपण कसं काढतो, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 20 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. सो इज इक्वल टू 20 स्क्वेअर म्हणजे 400. हा 400 प्लस 5 स्क्वेअर म्हणजे 25. सो युअर फायनल आन्सर शुड बी स्क्वेअर रूट ऑफ 425 किलोमीटर. हे ऑप्शन मध्ये असेल. हा ऑप्शन असेल, लक्षात घ्या. ठीक आहे. अशा पद्धतीने हा आपल्याला क्वेश्चन सोडवता येतो. मॅन वॉक्स
10 kilometer towards north, then 20 kilometer towards east and 5 kilometer towards south. The net displacement is ऑप्शन मध्ये असेल s is equal to square root of 425 किलोमीटर. यस, सर्वांना क्लिअर झालंय हे? यस येस सर. ओके. आता ह्यामध्ये आणखी थोडासा मी चेंज करतो क्वेश्चन मध्ये. बघा हा क्वेश्चन आणखी कसा चेंज होऊ शकतो. तर हा सेमच क्वेश्चन, आपला कॅल्क्युलेशन थोडंसं सोपं जावं म्हणून मी हाच क्वेश्चन घेतोय. अ मॅन, क्वेश्चन बघा, अ मॅन वॉक्स 10 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ, देन 20 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट, देन 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ, 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ, and finally he walks 30 डिग्री. अँगल किती दिला जाईल? 30 डिग्री. बघा, फायनली ही वॉक्स 30 डिग्री वेस्ट ऑफ साऊथ बाय 20 किलोमीटर अगेन. हा असा एवढा मोठा क्वेश्चन आहे, आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. नेट डिस्प्लेसमेंट तुम्हाला विचारले. 10 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ, 20 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट, 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ and finally 30 डिग्री वेस्ट ऑफ साऊथ, 30 डिग्री वेस्ट ऑफ साऊथ बाय 20 किलोमीटर. काय चेंज करावं लागेल सांगा बघा आता प्रॉब्लेम मध्ये. पहिला वेक्टर मी दाखवला इथं, सेकंड वेक्टर 20 दाखवलाय, थर्ड वेक्टर 5 किलोमीटर टुवर्ड साऊथ आला, म्हणजे साऊथ पर्यंत आलो आपण. आता इथून कशी डायरेक्शन असणार सांगा बघा. हा समजा हा पर्सन इथपर्यंत आलेला आहे, त्यानंतर डिस्प्लेसमेंट कशी असणार? 30 डिग्री वेस्ट ऑफ साऊथ म्हणजे 30 डिग्री वेस्टला गेलाय तो, फ्रॉम साऊथ. साऊथ कडून तो आता वेस्टला चाललाय. किती अँगलला चाललाय? 30 डिग्री एवढ्या अँगलनं. वेस्ट ऑफ साऊथ म्हणजे काय लक्षात घ्या, वेस्ट ऑफ साऊथ म्हणजे वेस्ट कडं, फ्रॉम साऊथ, या साऊथ डायरेक्शन पासून 30 डिग्री, हा अँगल 30 डिग्री आहे, ह्या डायरेक्शनला तो इथून इकडे चाललाय. हा वेक्टर किती आहे? हा वेक्टर आहे 20 किलोमीटर. आता याचं रिझोल्युशन करावं लागेल. हा जो वेक्टर आहे त्याचं रिझोल्युशन करावं लागेल. त्याचं रिझोल्युशन केलं की एक कॉम्पोनंट इकडे साऊथला येईल आणि एक कॉम्पोनंट इकडे वेस्टला येईल. ठीक आहे. जो साऊथला कॉम्पोनंट आहे हा अँगल 30 आहे. हा 30 असेल तर ही ऍडजस्टंट साइड, इकडचा कॉम्पोनंट आहे 20 कॉस ऑफ 30 आणि इकडचा कॉम्पोनंट काय ना तिथला 20 साइन ऑफ 30 डिग्री. म्हणजे दोन वेक्टर मिळाले मला. इकडे एक वेक्टर मिळाला हा कॉम्पोनंट वेक्टर आणि इकडे एक कॉम्पोनंट वेक्टर मिळाला फ्रॉम ओरिजिन. सो टेल मी व्हॉट इज द फायनल इक्वेशन. असं इक्वेशन आता नेक्स्ट क्वेश्चन साठी काय येईल? या एस बार इज इक्वल टू, सांगा पटकन. एस बार इज इक्वल टू फर्स्ट काय येणार वेक्टर? पॉझिटिव्ह एक्स एक्सिस ला किती आहे? 20, म्हणजे 20 आय कॅप. पुढं प्लस 10 जे कॅप ऍज इट इज, हे सगळं आहेच येणार. मायनस 5 जे कॅप, हे तीन वेक्टर ऑलरेडी होतेच. चौथा वेक्टर हा ऍड झाला, पण तो अलॉंग एक्स वाय डायरेक्शन नाही आहे, इन द प्लेन आहे. त्याचे कॉम्पोनंट घ्यावे लागतील. म्हणजे हा जो वेक्टर आपण घेतलेला आहे फोर्थ वेक्टर, हा वेक्टर त्याचे दोन कॉम्पोनंट घ्यायचे आहेत. एक कॉम्पोनंट निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला आहे, म्हणजेच -20 इंटू साइन 30 ची व्हॅल्यू किती असते? 1/2 येतो. पुट करतो मी. साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 म्हणजे 20 इंटू 1/2 आणि मायनस का निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला आहे मायनस आय कॅप. आणि हा कॉम्पोनंट कुठे आहे? निगेटिव्ह वाय डायरेक्शनला आहे बघा, म्हणजे मायनस जे कॅप येणार. 20 कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2 हा जे कॅप झालं. आता हे आय ऍड करा, जे जे ऍड करा, एक वेक्टर मिळेल एस बार आणि त्याचं मग मॅग्निट्यूड काढा, यू विल गेट फायनल आन्सर. एक मेथड लक्षात ठेवा, म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला नेट डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचे असेल तर अशा टाईपनं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. यस, याच्यामध्ये ओके. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. जस्ट मिनिट. तो नेक्स्ट आपला जो पॉइंट आहे एव्हरेज वेलॉसिटी अँड एव्हरेज स्पीड. एव्हरेज स्पीड अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. एव्हरेज स्पीड म्हणजे काय बघा. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो.
ऍव्हरेज स्पीड. व्हॉट इज ऍव्हरेज स्पीड? महत्वाचा पॉइंट आहे, याच्यावर क्वेश्चन्स बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत. नीटला, जेईला विचारले गेलेले आहेत. हा, सो व्हॉट इज ऍव्हरेज स्पीड? स्पीड म्हणजे काय? व्हॉट इज स्पीड? स्पीड इज डिफाइंड ॲज, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. स्पीड इज डिफाइंड ॲज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, सॉरी रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स, ds by dt. Rate of change of distance is called as a speed. Rate of change of distance is called as a speed. And velocity, what is velocity? Velocity is the rate of change of displacement, ds bar by dt. म्हणजे डायरेक्शनचा विचार करून जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतलं, व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, सॉरी डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की व्हेलॉसिटी मिळणार, आणि डिस्टन्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की तुम्हाला स्पीड मिळणार. मग याच्यामध्ये इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय, ऍव्हरेज स्पीड म्हणजे काय, डेफिनेशन तुम्हाला झालेले आहेत बोर्डला. इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजेच काय? इन्स्टंटेनियस स्पीडची व्हॅल्यू तुम्हाला लिहायची असेल, सो v इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा एस अपॉन डेल्टा टी, हा इन्स्टंटेनियस स्पीड आहे. आणि v इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा एस बार अपॉन डेल्टा टी, हा इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. इन्स्टंटेनियस म्हणजे डेल्टा टी टेंड्स टू 0, टाइम इंटरवल निग्लिजिबली स्मॉल आहे. सो velocity measured at a particular instant of time is called as instantaneous speed, आणि speed measured at a particular instant of time is called as instantaneous speed. म्हणजे समजा एखादं व्हेकल मोशन मध्ये आहे, व्हेकल इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स राईट. समजा हे व्हेकल आहे आणि व्हेकल इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स राईट विथ व्हेरिएबल स्पीड. स्पीड त्याचं व्हेरिएबल आहे कन्सिडर करूया आपण. समजा हे व्हेकल आहे, सो दिस इज अ व्हेकल विच इज मुव्हिंग टुवर्ड्स राईट. द स्पीड कंटिन्युअसली वाढत चाललाय, समजा स्पीड गोज ऑन इन्क्रीजिंग, स्पीड कंटिन्युअसली इन्क्रीज होत चाललाय. तर प्रत्येक क्षणाला त्याचा स्पीड वेगळा असेल. समजा मी हे व्हेकल इथं आल्यानंतर ह्या व्हेकलकडे बघितलं तर तो त्यावेळेचा इन्स्टंटेनियस स्पीड झाला. व्हेकल इथं असताना त्याचा जर स्पीड मोजला मी, तर त्या क्षणाचा तो इन्स्टंटेनियस स्पीड झाला. म्हणजे पर्टिक्युलर त्या इन्स्टंटला जो स्पीड असेल दॅट इज कॉल्ड ॲज अ इन्स्टंटेनियस स्पीड. आणि टोटल जर आपण ऍव्हरेज घेतला दॅट इज कॉल्ड ॲज अ ऍव्हरेज स्पीड. सो हाऊ टू कॅल्क्युलेट ऍव्हरेज स्पीड, महत्वाचा पॉईंट सर्वांनी लक्षात द्या. ऍव्हरेज स्पीड कसा कॅल्क्युलेट करायचा, व्हॉट इज ऍव्हरेज स्पीड. ओके, सो तुम्हाला सांगितलं मी ऍव्हरेज स्पीड हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे. तर एक 2-3 शॉर्टकट फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युले लक्षात ठेवा. अदरवाईज जनरल फॉर्म्युल्यावरून तुम्हाला पटकन आन्सर कॅल्क्युलेट करता येतं. आपण लगेच याच्यावरचे क्वेश्चन्स बघायचे. सो हाऊ टू कॅल्क्युलेट ऍव्हरेज स्पीड? तर ऍव्हरेज स्पीड इज डिफाइंड ॲज टोटल डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल अपॉन टोटल टाइम इंटरवल. फॉर्म्युला काय आहे? टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टोटल टाइम इंटरवल. म्हणजे काय बघा, समजा नंबर ऑफ पार्टिकल कवर्स नंबर ऑफ पाथ्स इन पर्टिक्युलर इंटरवल्स ऑफ टाइम. सो पाथ्स आपण घेऊया S1 प्लस S2 प्लस S3 प्लस अँड सो ऑन, असे नंबर ऑफ पाथ पार्टिकल कव्हर करायला आहे इन डिफरंट इंटरवल्स ऑफ टाइम. सो टाइम इंटरवल फर्स्ट समजा T1 असेल, T1 प्लस T2 प्लस T3 अँड सो ऑन. टोटल टाइमचे ऍडिशन करा, टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टोटल टाइम म्हणजेच ऍव्हरेज स्पीड. टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टोटल टाइम इज कॉल्ड ॲज अ ऍव्हरेज स्पीड. एक क्वेश्चन घेतो, लक्ष द्या. हा ऑप्शन असलेले क्वेश्चन्स बऱ्याच बुक मध्ये आहेत. समजा असा क्वेश्चन आला, मी जनरल फॉर्म्युला सांगितला. हा क्वेश्चन असा विचारला तुम्हाला, पार्टिकल मूव्स द हाफ डिस्टन्स विथ द स्पीड ऑफ v1. क्वेश्चन काय विचारला बघा, पार्टिकल कव्हर्स हाफ ऑफ द डिस्टन्स विथ द स्पीड ऑफ v1. हाफ डिस्टन्स म्हणजे टोटल डिस्टन्स, समजा मी s म्हटलं, टोटल डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल इज s. त्यातला हाफ डिस्टन्स किती झालं? s/2. सेकंड हाफ किती झाला? s/2. हाफ डिस्टन्स इज कवर्ड विथ द स्पीड ऑफ v1. सेकंड हाफ इज कवर्ड विथ द स्पीड ऑफ v2. म्हणजे व्हेरिएबल स्पीड आहे. पहिल्या हाफ डिस्टन्सला स्पीड कॉन्स्टंट ठेवला आपण. फर्स्ट हाफ डिस्टन्स इज कवर्ड विथ द स्पीड ऑफ v1. सेकंड हाफ डिस्टन्स इज कवर्ड विथ द स्पीड ऑफ v2. व्हॉट इज ऍव्हरेज स्पीड असं तुम्हाला विचारला जाईल. तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकता, 2 टाइम्स v1 v2 अपॉन v1 प्लस v2. हा शॉर्टकट फॉर्म्युला झाला ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा. म्हणजे अशी कंडिशन असेल, हाफ डिस्टन्स v1 स्पीडनं कव्हर केलेला आहे
नेक्स्ट हाफ डिस्टन्स V2 स्पीडनं व्हेकलनं कव्हर केलेला आहे, तर त्याचा ऍव्हरेज स्पीड किती असेल, हा डायरेक्ट फॉर्म्युला. म्हणून तुम्हाला सांगतो हा फॉर्म्युला पॉट करण्यापेक्षा हा जनरल फॉर्म्युला तुम्हाला युज करता आला पाहिजे. हा हाफ डिस्टन्स असू दे, 1/3 असू दे, 2/3 असू दे, किती डिस्टन्स असू दे, टाइम व्हेरिएबल असू दे किंवा स्पीड व्हेरिएबल असू दे, डिस्टन्स व्हेरिएबल काही असू दे, हा जनरल फॉर्म्युला सगळीकडे तुम्ही युज करू शकता. तर इथे कसा युज करू शकतो बघा ऍव्हरेज स्पीड साठी. सो व्हॉट इज ऍव्हरेज स्पीड? ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू, बघा टोटल डिस्टन्स कव्हर्ड किती आहे, S/2 प्लस S/2. ह्या प्रॉब्लेम साठी S/2 प्लस S/2 म्हणजे टोटल डिस्टन्स आला S. ओके, टोटल टाइम काय आहे, तर T1 प्लस T2. पण प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला इथं T1 दिलाय का, T1 दिला नाही. मग काय दिले प्रॉब्लेम मध्ये, हाफ डिस्टन्स V1 स्पीडनं कव्हर केलेला आहे, हाफ डिस्टन्स V2 स्पीडनं व्हेकलनं कव्हर केलेला आहे. म्हणजे मला व्हेलॉसिटी माहित आहे, टाइम माहित नाही आहे. मग हा जो टाइम आहे तो इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी आपण कन्वर्ट करू शकतो. कसं करणार? सो इज इक्वल टू S अपॉन तर T1 बघा, ह्या एवढ्याच पाथसाठी मला डिस्टन्स S/2 माहित आहे, व्हेलॉसिटी V1 माहित आहे. त्याच्यासाठी लागणारा टाइम किती आहे, T1 आहे. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम वरनं मला टाइम मिळेल. टाइम T1 किती मिळणार, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. बघा डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी, डिस्टन्स किती आहे तर S/2, व्हेलॉसिटी किती आहे तर V1. ओके, इथे मी पुटअप केलेला आहे. प्लस प्लस सेकंड डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स S/2, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी किती आहे V2 आहे. म्हणजे ही T1 ची व्हॅल्यू आली, ही T2 ची व्हॅल्यू आली. ह्यातून S कॉमन आला, ह्या S ला S कॅन्सल होईल. राहिला का बघा. ओके, सो हा 1/2 कॉमन बाहेर आला, इथं तर 1च राहिलेला आहे. आणि इथं 1 अपॉन V1 प्लस 1 अपॉन V2 हा फॉर्म्युला राहिला. आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, V1 प्लस V2 अपॉन V1 V2 म्हणजे फॉर्म्युला तुम्हाला तोच मिळणार आहे वर जो लिहिलाय तो, 2 टाइम्स V1 V2 अपॉन V1 प्लस V2. So a particle covers half of distance with the speed of V1, next half distance with the speed of V2, then average speed is given by, मला average speed चा फॉर्म्युला विचारला, हाफ डिस्टन्स V1 स्पीड न कव्हर केलेला आहे, हाफ डिस्टन्स V2 स्पीड न कव्हर केलेला आहे, आणि एव्हरेज स्पीड विचारला, तर तुम्ही हा फॉर्म्युला लिहायचा. तुम्ही फॉर्म्युला अंडरलाईन करतोय बघा, हायलाइट करतोय, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. दिस इज द एव्हरेज स्पीड 2V1 V2 अपॉन V1 प्लस V2. आणखीन एक असा एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे, कुठला? समजा 1/3 डिस्टन्स, हे हाफ डिस्टन्स साठी सांगितलं मी. समजा असा फॉर्म्युला असेल होता की हा जो पाथ आहे, इथे लिहितो मी, हा पाथ आहे, ह्यातले 3 भाग केल्याचे पण इक्वल 3 भाग केले. हे डिस्टन्स S/3, हे डिस्टन्स S/3 आहे, हे डिस्टन्स S/3 आहे. 1/3 डिस्टन्स V1 स्पीडनं व्हेकलनं कव्हर केलेला आहे, नेक्स्ट 1/3 V2 स्पीडनं कव्हर केलेला आहे, आणि लास्ट 1/3 V3 इतक्या स्पीडनं कव्हर केलेला आहे. तर एव्हरेज व्हेलॉसिटी किती असेल असं विचारलं तुम्हाला. एव्हरेज व्हेलॉसिटी किती असेल, तिथं फॉर्म्युला आपण लिहू शकतो. एव्हरेज व्हेलॉसिटी इन दिस केस, म्हणजे 1/3 डिस्टन्स जर कव्हर केला असेल तर एव्हरेज व्हेलॉसिटी किती असणार बघा, तर V एव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू 3 टाइम्स V1 V2 V3 अपॉन, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, अदरवाइज तुम्ही डिराइव्ह करू शकता, V1 V2 प्लस V2 V3 प्लस V3 V1. तर हे 2 शॉर्टकट फॉर्म्युला आहेत. अदरवाइज बरेचसे क्वेश्चन सोडवताना तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकता. एव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाइम. यस, ह्या पॉइंट मध्ये काय डाऊट असेल तर विचारू शकता. तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक क्वेश्चन आहे, कालच मला एक डाऊट विचारला होता, तो क्वेश्चन मी घेतो बघा. तुमचा असा क्वेश्चन आहे, स्मिथ क्वेश्चन, टेक्स्टबुक मधला क्वेश्चन. एक सर्क्युलर पाथ आहे बघा, अ पार्टिकल परफॉर्म्स सर्क्युलर मोशन, हा सर्क्युलर पाथ आहे. दिस इज द सेंटर ऑफ सर्कल. Particle initially start from point O. It travels along this path OP. ह्या डायरेक्शनला पार्टिकल मोशन मध्ये आहे. Then it moves along the arc. ह्या आर्क वर असा मूव्ह होतो इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. It reaches to the top of the circle at point Q, like this, and finally it comes
एक्झॅक्टली व्हर्टिकली डाउनवर्ड अलॉंग द रेडियस QO. व्हॉट इज नेट डिस्टन्स अँड नेट डिस्प्लेसमेंट असा क्वेश्चन आहे. नेट डिस्टन्स किती कव्हर केलं जाईल याच्यामध्ये आणि नेट डिस्प्लेसमेंट किती असेल. यस, कसं काढणार सांगूया. नेट डिस्प्लेसमेंट किती येणार? 0. 0 येणार. टेक्स्टबुक मध्ये आन्सर चुकीचं दिलेला आहे, पण लक्षात ठेवायचं व्हेन एव्हर पार्टिकल कम्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन, हे आन्सर तिथे दिलेलं नाही आहे टेक्स्टबुक मध्ये, ऑप्शन मध्येच दिलेलं नाही आहे. पण लक्षात ठेवायचं व्हेन एव्हर पार्टिकल कम्प्लीट्स वन राऊंड ट्रिप, एक ट्रिप कंप्लीट करेल, एक सायकल कंप्लीट करेल, पार्टिकल इनिशियल पोझिशनला परत येत असेल तर नेट डिस्प्लेसमेंट डेफिनेटली 0 असणार आहे. मग नेट डिस्प्लेसमेंट 0 असेल, तुम्हाला समजा इथं नेट डिस्प्लेसमेंट विचारली तर नेट डिस्प्लेसमेंट हिअर इज इक्वल टू 0. व्हॉट इज डिस्टन्स कव्हर्ड हिअर इन वन राऊंड ट्रिप? या ट्रिप मध्ये किती डिस्टन्स कव्हर होईल सांगा बघा. इफ आर इज द रेडियस, आर इज द रेडियस ऑफ द सर्कल, व्हॉट इज डिस्टन्स कव्हर्ड? 2r plus pi r by 2. तो डिस्टन्स कव्हर्ड पहिल्यांदा इथून बघा O टू P डिस्टन्स किती कव्हर होणार? R प्लस P टू Q किती कव्हर होणार? P टू Q. टोटल पेरिमीटर किती असतो? 2 पाय R. म्हणजे हा पेरिमीटर किती आला इथून इथपर्यंत? पाय R. त्याच्या हा पाय 1/4 आहे हा, म्हणजेच किती असणार आहे? पाय R बाय 2. हा आर्क आला पाय R बाय 2. इज इट करेक्ट? आणि त्यानंतर पार्टिकल Q पासून O पर्यंत किती डिस्टन्स कव्हर करतो? R, म्हणजे प्लस R. म्हणजे आन्सर काय आलं? 2R प्लस पाय R बाय 2. So is equal to R into bracket 2 plus pi by 2. So this is the net displacement. This is the net distance covered by the object when particle moves from O to P, P to Q, and Q to R. Okay. ह्याच केसमध्ये तुम्हाला विचारलं व्हॉट इज एव्हरेज स्पीड अँड व्हॉट इज एव्हरेज व्हेलॉसिटी. त्यात मात्र तुम्हाला टोटल टाइम ऑफ ट्रॅव्हल दिला जाईल. टोटल टाइम किती दिला जाईल तुम्हाला. सपोज पार्टिकल कंप्लीट्स दिस ट्रॅक, दिस पाथ इन 5 मिनिट्स. हे डिस्टन्स तुम्हाला मीटर मध्ये दिलेला आहे. 5 सेकंड टाइम दिला आहे. तर इथं एव्हरेज व्हेलॉसिटी किती नसेल बघा. व्हॉट इज एव्हरेज व्हेलॉसिटी? एव्हरेज व्हेलॉसिटी 5 सेकंदामध्ये हे डिस्टन्स कव्हर व्हायला लागलंय टोटल. 5 सेकंद. एव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0. डिस्प्लेसमेंट 0 आहे. मायक्रोफोन कोणाचा ऑन आहे बघा. यस, मायक्रोफोन. तुम्हाला सांगितलंय तर डिव्हाइसला नाव द्यायचं आहे. 7 नंबर कोण दिलेला आहे? ओके. सो एव्हरेज व्हेलॉसिटी विचारलं तर डिस्प्लेसमेंट 0 आहे, म्हणजे एव्हरेज व्हेलॉसिटी 0 आहे ना. आणि एव्हरेज जर तुम्हाला स्पीड विचारला असेल इथं एव्हरेज स्पीड इज इक्वल टू तर टोटल डिस्टन्स कव्हर्ड, म्हणजे हे डिस्टन्स तुम्हाला घ्यायला लागेल R 2 प्लस पाय बाय 2. ओके. अपॉन टोटल टाइम टेकन तुम्हाला दिला जाईल. समजा 5 सेकंद दिला असेल तर 5 रेडियस दिले असेल तर आपण हे कॅल्क्युलेशन करून आपण आन्सर काढू शकतो. अशा टाइपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. टोटल डिस्प्लेसमेंट, टोटल डिस्टन्स, एव्हरेज स्पीड अँड एव्हरेज व्हेलॉसिटी. यस, काय डाऊट आहे का? यस, एनी डाऊट? ठीक आहे, आपण हा क्वेश्चन सोडूया आता. स्क्रीनवर सर्वांना क्वेश्चन दिसतोय का? यस, सर्वांना स्क्रीनवर क्वेश्चन दिसतोय का? इफ कार कव्हर्स 2/5 ऑफ टोटल डिस्टन्स विथ द स्पीड ऑफ V1 and 3/5 of total distance with the speed of V2, then average speed is given by 4 options दिले आहेत बघा. कार covers 2/5 of total distance with the speed of V1 and 3/5 of total distance with the speed of V2, then average speed is given by. average speed काढायचं आहे. पहिला 2/5 डिस्टन्स आहे आणि नंतर 3/5 आहे. सो एव्हरेज स्पीड विचारला तर डोक्यामध्ये एकच फॉर्म्युला आला पाहिजे. एव्हरेज स्पीड, एव्हरेज स्पीड, एव्हरेज स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. मग बघा पार्टिकल समजा स्ट्रेट लाईन वर मूव्ह आला आहे आणि हे 2/5 डिस्टन्स आहे आणि हे 3/5 असेल
हा सगळ्या टोटल डिस्टन्स मी एक्स मानलं, हे एक्स मानलं तर हे 2/5 ऑफ एक्स येणार आणि हे 3/5 ऑफ एक्स येणार. टोटल डिस्टन्सच्या 2/5 अँड 3/5 डिस्टन्स येणार. एकच मिनिट होल्ड करा. ओके, सो टोटल डिस्टन्स कवर्ड बाय द कार इज एक्स आपण मांडलेला आहे. त्यातलं 2/5 डिस्टन्स हा ही जी कार आहे ती V1 इतक्या स्पीडनं कव्हर करायला. सो स्पीड इन द फर्स्ट लॉट इज V1 आणि सेकंड जो स्पीड आहे तो V2 दिलेला आहे आणि टोटल आपल्याला काय करायचं आहे, ऍव्हरेज स्पीड काढायचं आहे. सो व्हॉट इज टोटल डिस्टन्स कवर्ड? 2/5 ऑफ एक्स प्लस 3/5 ऑफ एक्स म्हणजे एक्स झाला ना, टोटल डिस्टन्स कवर्ड एक्स आला. आणि टाइम काय असणार आहे तर T1 प्लस T2 आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, T1 प्लस T2. सो V एव्हरेज इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कवर्ड एक्स आहे आणि टाइम जो आहे मग तुम्हाला सांगितलं तो टाइम दिलेला नसतो तेव्हा ह्या स्लॉटसाठी तुम्हाला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. व्हेलॉसिटी माहिती आहे, डिस्टन्स माहिती आहे. सो व्हॉट इज T1 कसं लिहिता येईल? टाइम म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. डिस्टन्स किती आहे 2/5 ऑफ एक्स आणि व्हेलॉसिटी किती आहे तर V1 प्लस T2 कसं घेणार 3/5 ऑफ एक्स आपण व्हेलॉसिटी किती आहे V2 आहे. तर एवढं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळणार. हे सिम्प्लिफाय केला की आन्सर मिळतं. इथं ऑप्शन्स काय काय दिले बघा, त्याप्रमाणे तुम्हाला ऑप्शन्स ह्याच्यामधला येईल. तर इथं हे सॉल्व्ह केल्यानंतर मला वाटतं आन्सर येतं लास्ट. हे सिम्प्लिफाय करायचं, एक्स कॉमन करा कॅन्सल होईल आणि हे सिम्प्लिफाय केलं तुम्हाला आन्सर मिळेल, आन्सर येतं लास्ट. जे क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचं कळालं का? ऍव्हरेज स्पीडवर कसाही क्वेश्चन येऊ दे, बेसिक फॉर्म्युला एकच आहे, टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टोटल टाइम. टाइम दिला नसेल तर टाइम इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी लिहायचा. डिस्टन्स दिलं नसेल काय वेळेला डिस्टन्स दिलेलं नसतं तर डिस्टन्स इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी, डिस्टन्स इन टर्म्स ऑफ टाइम आपण लिहू शकतो. जो डाटा दिलाय त्याचा उपयोग करायचा आणि ह्या क्वांटिटी कन्वर्ट करून तुम्हाला फायनल फॉर्म्युला आणता येतो, फायनल आन्सर येतं. सो ऍव्हरेज व्हेलॉसिटी. यस, क्लिअर टू ऑल? हा पॉईंट सर्वांना कळाला का? हो सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ कार एक्सेलरेट्स, थेरॉटिकल आहे, सर्वांनी विचार करून पटकन मला आन्सर सांगा काय येईल. अ कार एक्सेलरेट्स फ्रॉम इनिशियल पोझिशन and then return to the initial position. The car accelerates from initial position and returns to the initial position. ज्या पॉइंट पासून कार स्टार्ट झाले तिथून ते ऍक्सेलरेट व्हायला लागले आणि परत त्याच पॉइंटला आले. सो विच ऑप्शन इज करेक्ट? फर्स्ट अगदी बरोबर आहे. व्हेलॉसिटी इज 0 कारण त्याच पॉइंटला येत असेल तर डिस्प्लेसमेंट 0 झाली. डिस्प्लेसमेंट 0 म्हणजे व्हेलॉसिटी 0 आली. आणि स्पीड मात्र काय आहे, ऍक्सेलरेटेड म्हणलंय, स्पीड गोज ऑन इन्क्रीजिंग. नुसता ऍव्हरेज स्पीड विचारलेलं नाही आहे, स्पीड विचारलेला आहे. स्पीड गोज ऑन इन्क्रीजिंग. ऍव्हरेज स्पीड सुद्धा नॉन झिरो असतो, लक्षात ठेवायचं. डिस्टन्स कधीही झिरो नसतं. ही पार्टिकल चेंजेस इट्स पोझिशन. पार्टिकल मोशन मध्ये असेल तर डिस्टन्स कधीही झिरो नसतं, स्पीड कधीही झिरो नसतो. व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट मात्र झिरो असू शकते. मी काय म्हणतोय कळतंय का बघा, डिस्प्लेसमेंट 0 असू शकते, डिस्प्लेसमेंट 0 असू शकते, व्हेलॉसिटी 0 असू शकते, पण डिस्टन्स आणि स्पीड हे नेहमी नॉन झिरो असतात. ही पार्टिकल चेंजेस इट्स पोझिशन. ओके, सो आन्सर शुड बी हिअर फर्स्ट. इथं आन्सर येतं फर्स्ट. मला मी बुकलेट पाठवले, त्या बुकलेटमध्ये हे सगळे क्वेश्चन्स आहेत, तुम्ही आन्सर्स नंतर लिहा. हा, बुकलेट मधलेच क्वेश्चन्स घेतले ते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 आहे बुकलेटमध्ये. पटकन सॉल्व्ह करा बघूया, कोण आन्सर सांगते बघूया. रफ पेज घेऊन पटकन 1-2 मिनिटात सॉल्व्ह करा बघूया. महत्वाचा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करा पटकन. 1-2 मिनिटं तुमच्याकडे आहेत. सॉल्व्ह अँड जस्ट टेल मी द आन्सर. क्वेश्चन्स केअरफुली वाचा. द मॅन वॉक्स ऑन द स्ट्रेट रोड फ्रॉम हिज होम टू द मार्केट 2.5 किलोमीटर अवे म्हणजे त्याच्या घरापासून 2.5 किलोमीटरला मार्केट आहे. होम टू मार्केट डिस्टन्स दिलाय 2.5 किलोमीटर विथ अ स्पीड ऑफ 5 किलोमीटर पर आवर. सॉल्व्ह करा पटकन. ओके, सो अ मॅन वॉक्स फ्रॉम द होम टू द मार्केट, इथं मार्केट आहे, डिस्टन्स दिलेला आहे 2.5 किलोमीटर फ्रॉम द होम, इथं मार्केट आहे. आणि जाताना स्पीड किती आहे? while going from home to market the speed is 5 किलोमीटर
पर आवर, 5 किलोमीटर पर आवर स्पीड दिलेला आहे. पुढे काय म्हणलंय, फाइंडिंग द मार्केट क्लोज्ड. इथे गेल्यानंतर मार्केट क्लोज असं त्याला दिसतं, ही इन्स्टंटली टर्न बॅक, तो इथून परत असा माघार येतो, असा इन्स्टंटली कम बॅक फ्रॉम द सेम पाथ, ऑन द सेम पाथ बॅक विथ द स्पीड ऑफ 7.5 किलोमीटर पर आवर. रिटर्नचा जो स्पीड आहे तो 7.5 किलोमीटर पर आवर आहे. ज्यावेळी होम टू मार्केटचा स्पीड आहे 5 किलोमीटर पर आवर आहे, रिटर्नचा स्पीड आहे 7.5 किलोमीटर पर आवर. द एव्हरेज स्पीड ऑफ द मॅन ओव्हर द इंटरवल ऑफ टाइम 0 to 40 मिनिट, 40 मिनिट इतक्या टाइम इंटरवल एव्हरेज स्पीड काढायचा आहे. थोडासा फसवा क्वेश्चन आहे, थोडासा ट्विस्ट आहे. बरेच जण डायरेक्ट काय करतात माहिती आहे याच्यामध्ये, हा टोटल जाताना डिस्टन्स कव्हर करणार 2.5, येताना डिस्टन्स कव्हर करणार 2.5, 2.5 प्लस 2.5 टोटल डिस्टन्स आलं, डिस्टन्स म्हणतोय मी, डिस्प्लेसमेंट नाही, टोटल डिस्टन्स आलं 5 किलोमीटर, आणि मग टोटल डिस्टन्स कव्हर्ड आपण टोटल टाइम, हा फॉर्म्युला वापरला की एव्हरेज स्पीड मिळतो. पण तुम्हाला विचारलंय काय, 40 मिनिट साठी एव्हरेज स्पीड काढायचा आहे. सो कोण सॉल्व्ह केलंय का, काय करावं लागेल सांगा. 40 मिनिट साठी मला एव्हरेज स्पीड काढायचा आहे. एव्हरेज स्पीडचा बेसिक फॉर्म्युला आपला फिक्स आहे, व्ही एव्हरेज इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. हा बेसिक फॉर्म्युला मला यूज करायचा आहे. पण एव्हरेज स्पीड किती टायमिंग साठी काढायचा आहे, 40 मिनिट साठी. मार्केटला जायला किती वेळ लागेल सांगा बघूया. व्हॉट इज टाइम टू गो मार्केट, 30 minutes. टाइम, व्हेरी गुड. टाइम टू रीच द मार्केट, हा जो टाइम आहे मार्केटला जाण्यासाठी लागणारा वेळ तो मी T1 मानतो. हा किती येणार बघा, तर व्हेलॉसिटी फिक्स, सॉरी स्पीड फिक्स आहे जाताना, डिस्टन्स फिक्स आहे. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. डिस्टन्स किती आहे 2.5 किलोमीटर आहे, आणि स्पीड किती आहे 5 किलोमीटर पर आवर आहे, किलोमीटर पर आवर आहे. ठीक आहे. सो आन्सर किती येणार 1/2 आवर आलं, म्हणजेच किती 30 मिनिट्स. व्हेरी गुड. म्हणजे जायला 30 मिनिटं लागले, यायला 30 मिनिटापेक्षा कमी वेळ लागणार आहे. पण मला 30 मिनिटासाठी किंवा 60 मिनिटासाठी एव्हरेज स्पीड काढायचं नाही, 40 मिनिटासाठी काढायचं आहे. तर पुढच्या 10 मिनिटांमध्ये किती डिस्टन्स कव्हर होईल सांगा बघा रिटर्नला. डिस्टन्स कव्हर्ड इन नेक्स्ट 10 मिनिट्स. कारण 30 मिनिटं त्याला इथून मार्केटमध्ये जायलाच लागले, मला 40 मिनिटासाठी एव्हरेज स्पीड काढायचा आहे. 30 मिनिटं मार्केटमध्ये यायला लागले, म्हणजे अजून 10 मिनिटं तो मोशन मध्ये पाहिजे, तिथपर्यंत मला एव्हरेज स्पीड काढायचा आहे. पुढच्या 10 मिनिटात तो काय वरलाय, तो होम कडे रिटर्न चाललाय. 10 मिनिटांमध्ये किती डिस्टन्स कव्हर करेल, त्याचा स्पीड किती आहे जाताना, रिटर्नचा स्पीड किती आहे 7.5. किती डिस्टन्स कव्हर करेल सांगा बघूया. व्हॉट इज डिस्टन्स कव्हर्ड इन 10 मिनिट इज इक्वल टू 1.25 किलोमीटर. 1.25 म्हणजे 7.5 हे किलोमीटर पर आवर आहे, किलोमीटर पर आवर आहे. किलोमीटर पर मला काय करावं लागेल, याचं मिनिट्स मध्ये करावं लागेल. ओके, तिथे 16 मी डिवाइड केलं, आणि 10 मिनिट्स किलोमीटरचं मिनिट मध्ये काय केलं, कारण मला 10 मिनिट पाहिजे. मिनिट आहे बघा इथे युनिट, म्हणजे हे पण किलोमीटर पर मिनिट करायला पाहिजे. सो 7.5 किलोमीटर पर आवर आहे, 16 डिवाइड केलं तर किलोमीटर पर मिनिट झालं, आणि हे 10 मिनिट साठी टोटल डिस्टन्स आलं 1.25 किलोमीटर. व्हेरी गुड. म्हणजे त्या पर्सननं टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं 40 मिनिटांमध्ये, जाताना 5 किलोमीटर आणि येताना 1.5 किलोमीटर. सो व्हॉट इज टोटल डिस्टन्स कव्हर्ड, 2.5 किलोमीटर while going to the market प्लस 1.25 किलोमीटर while returning. एवढं टोटल डिस्टन्स कव्हर केलं अपॉन टोटल टाइम. व्हॉट इज टोटल टाइम, क्वेश्चन मध्येच दिलंय. टोटल टाइम किती आहे 40 मिनिट्स आहे. 40 मिनिट्स आहे, मला ते काय करायचं आहे तर आवर्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे, कारण स्पीड मला किलोमीटर पर आवर मध्ये घ्यायचं आहे. किलोमीटर पर आवर ऑप्शन मध्ये, किलोमीटर पर आवर मध्ये ऑप्शन्स दिलेत. हा वरचा किलोमीटर आहे, डिस्टन्स किलोमीटर मध्ये घेतलंय, पण हा 40 मिनिटांमध्ये दिलाय, मिनिटाचं किलोमीटर करावं लागेल. तो 60 डिवाइड करा, म्हणजे हा आवर मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे आता येणारा आन्सर तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये असेल. एवढं कॅल्क्युलेशन केलं की तुमचा आन्सर येतं 45/8. 45/8
8 किलोमीटर पर आवर. अशा टाईपचे क्वेश्चन्स हे नीटला विचारले जाऊ शकतात. हा काय फार अवघड क्वेश्चन नाही आहे, लक्षात घ्यायचा. सिम्पलच क्वेश्चन आहे. थोडंसं प्रॅक्टिस व्हायला लागेल, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. बेसिक फॉर्म्युला एकमेव आहे, टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाइम. प्रॉब्लेम फक्त तुम्हाला केअरफुली रीड करावं लागेल की तुम्हाला एव्हरेज स्पीड किती टायमिंग साठी विचारलेला आहे, टोटल मोशन साठी विचारलाय का थोड्या टायमिंग साठी विचारलाय, इकडे तुमचं लक्ष पाहिजे आणि त्याप्रमाणे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. तर हा क्वेश्चन काय आलाय का? येस. हो सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्हाला बुकलेट जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स आहेत. नंतर तुम्ही परत एकदा सॉल्व्ह करा, कॅल्क्युलेशन करून बघा. मी मेथड सांगितलेली आहे. हा, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. अशा टाइपचे क्वेश्चन सुद्धा विचारले गेले आहेत, त्याच्यामध्ये सिंपल डेरिव्हेटिव्ह, सिंपल इंटिग्रेशनचे फॉर्म्युले यूज होतील असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्यायचं, फार अवघड डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे फॉर्म्युले नीटला विचारले जात नाहीत, पण सिंपल बेसिक डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आपल्याला येऊ शकतात आणि त्या टाइपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. बघा, तर रिलेशन, मला इथे रिलेशन दिलेलं आहे 3t इज इक्वल टू, काय इक्वेशन दिलेलं आहे? 3t इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3x प्लस 6 असे एक इक्वेशन दिलंय. डिस्क्राइब द डिस्प्लेसमेंट, हे इक्वेशन डिस्प्लेसमेंट दाखवतं, डिस्प्लेसमेंट डिस्क्राइब करतं. हा, ज्यावेळी नोटेशन मेन्शन नसतात त्यावेळी लक्षात ठेवायचं, हा टी म्हणजे टाइम असणार, एक्स म्हणजे डिस्टन्स असणार. हा, इन वन डायरेक्शन वेअर एक्स इज इन मीटर, टी इज इन सेकंड, इथे मेन्शन केलेलं आहे. डिस्प्लेसमेंट व्हेन व्हेलॉसिटी बिकम्स 0, ज्यावेळी व्हेलॉसिटी 0 असेल त्यावेळी डिस्प्लेसमेंट किती असेल असं विचारलेलं आहे. कसं करायचं सांगा बघूया. कंडिशनच दिले ते बघा, डिस्प्लेसमेंट काढायची आहे. डिस्प्लेसमेंट व्हेन व्हेलॉसिटी 0, व्हेलॉसिटी 0 ही कंडिशन प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. v इज इक्वल टू 0, इट इज मेन्शन्ड इन द प्रॉब्लेम, आणि डिस्प्लेसमेंट काढायचे आहे. तर इथे व्हेलॉसिटी 0 दिली, याचा अर्थ याचा काहीतरी यूज होत असेल. म्हणजे ह्या इक्वेशन वरून मला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करायची सांगा बघूया. व्हेलॉसिटीचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, बेसिक डेफिनेशन काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी म्हणजेच काय? v इज इक्वल टू dx बाय dt, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, तर याच्यावर मी x काढू शकतो. तर ह्या फॉर्म्युल्यावरून पहिल्यांदा x कॅल्क्युलेट करून घ्यायचा. सो रूट ऑफ 3x, हा 6 इकडे मायनसला जाईल, इज इक्वल टू 3t मायनस 6 होईल. दोन्हीकडे स्क्वेअरिंग करून घ्या. 3x इज इक्वल टू हा 3t मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर होईल. सो 3x इज इक्वल टू, एक्सपान्शन करून घ्या, 3t चा स्क्वेअर म्हणजे 9t स्क्वेअर प्लस 36 मायनस किती ना सांगा बघा, मायनस 36 ना, 36 t a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab, हा फॉर्म्युला यूज केला. याच्यावरून x चा फॉर्म्युला मिळेल. व्हॉट इज x? 3 डिवाइडला ना 3t स्क्वेअर प्लस 12 मायनस 12t, बरोबर आहे का? सो व्हॉट इज व्हेलॉसिटी, याचं डेरिव्हेटिव्ह सांगा बघा. डेरिव्हेटिव्ह काय येणार स्मिथ? याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 6t. टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 येणार ना, टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t, म्हणजे आला हा 6t आला, 6t. 12 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 येणार, मायनस 12t चं 12, म्हणजे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळाला 6t मायनस 12. किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. इक्वेशन वरनं x चा फॉर्म्युला काढला, x डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं, व्हेलॉसिटी मिळते. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मला मिळाला, पण व्हेलॉसिटी 0 आहे असं मेन्शन आहे क्वेश्चन मध्ये. व्हेलॉसिटी 0 आहे, मग 0 व्हेलॉसिटी मी पुटअप करतो, विच व्हॅल्यू 0 पुटअप करतो. 0 इज इक्वल टू काय आला? 0 इज इक्वल टू 6t मायनस 12. So what is 6t? 6t is equal to 12. So what is t? t is equal to 2 सेकंद. याचं मिनिंग काय सांगा बघूया. बॉडीची मोशन स्टार्ट झाली, बॉडी मोशन मध्ये आहे, 1 सेकंद झाला, 2 सेकंद झाला, दुसऱ्या सेकंदाला व्हेलॉसिटी 0 झाली. दुसऱ्या सेकंदाला व्हेलॉसिटी 0 झाली, म्हणजे आफ्टर 2 सेकंड पार्टिकल स्टॉप्स और इट मे रिटर्न्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन. मग व्हेलॉसिटी ज्यावेळी 0 असेल, 0 होईल तोपर्यंत किती वेळ गेलेला असणार आहे? 2 सेकंद. आणि आपल्याला विचारलंय काय? व्हॉट इज डिस्प्लेसमेंट व्हेन व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0.
व्हेलॉसिटी 0 असताना डिस्प्लेसमेंट किती असेल? डिस्प्लेसमेंट एवढीच आहे, पण त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी 0 असताना व्हेलॉसिटी 0 होईल तेव्हा टाइम हा 2 सेकंद झालेला असेल. तर ह्या इक्वेशन मध्ये t इज इक्वल टू 2 सेकंड पुटअप करा, यू विल गेट फायनल आन्सर. t इज इक्वल टू 2 सेकंड पुटअप करा. सो व्हॉट इज x? x इज इक्वल टू 3 into 4 plus 12 minus 12 into 2. 12 plus 12 minus 24. Answer should be 0. ज्यावेळी व्हेलॉसिटी 0 असेल त्यावेळी डिस्प्लेसमेंट किती आली? 0. हे पॉसिबल आहे का नाही सांगा प्रॅक्टिकली? यस. हे डिस्टन्स नाही आहे. डिस्टन्स नेव्हर बी 0. डिस्टन्स कधी 0 येऊ शकत नाही आहे, लक्षात घ्यायचं. हाच क्वेश्चन तुम्हाला असा विचारला, व्हॉट इज डिस्टन्स वेन व्हेलॉसिटी बिकम 0? तर हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. डिस्टन्स 0 नसतं, लक्षात घ्या. पार्टिकल मोशन मध्ये असताना डिस्टन्स काहीतरी कव्हर होतं. डिस्प्लेसमेंट का 0 असे आले असेल? पार्टिकल फिरून परत त्याच पॉइंटला आला असणार आहे, रिटर्न. जिथून पार्टिकल स्टार्ट झालाय तिथून परत त्याच पॉइंटला परत आला असेल आणि त्यामुळे नेट डिस्प्लेसमेंट 0 आले असेल. पार्टिकल इथून स्टार्ट झाला, इकडे गेला, परत त्याला आणि थांबला, त्याच पॉइंटला येऊन थांबला. म्हणजेच व्हेलॉसिटी 0 झाली आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा काय झाली? 0 झाली आफ्टर 2 सेकंड. जस्ट क्लिअर झालं हा पॉइंट? हा क्वेश्चन समजला का सर्वांना? येस सर. इक्वेशन वरनं x कॅल्क्युलेट करायचा, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि व्हेलॉसिटी 0 असं प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलंय. हीच व्हॅल्यू 0 पुटअप करा, टाइम मिळतो, तो टाइम परत x मध्ये पुटअप करा, तुम्हाला डिस्प्लेसमेंट मिळेल आफ्टर 2 सेकंड, म्हणजेच व्हेलॉसिटी बिकम्स 0. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. फक्त मला सांगा काय करायचं, व्हॉट टू डू. मोशन ऑफ पार्टिकल इज डिस्क्राइब्ड बाय द इक्वेशन x is equal to a plus bt square. x is equal to a plus bt square. मोशन डिस्क्राइब केलं आहे इक्वेशन ना, आणि a ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. a is equal to 15 सेंटीमीटर कॉन्स्टंट आहे and b is equal to 3 सेंटीमीटर, हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत. इट्स इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आफ्टर 3 सेकंड, म्हणजे t पण दिलाय, t is equal to 3 सेकंड आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काढायची आहे. यस, हाऊ टू सॉल्व? सिंपल आहे. काय करायचं? डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. ही डिस्प्लेसमेंट दिलेली आहे, याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. सो व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह हियर? जस्ट टेल मी व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह. a चं डेरिव्हेटिव्ह, a कॉन्स्टंट आहे, a कॉन्स्टंट आहे म्हणजे a चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0 plus 2bt. So 0 plus 2bt, t square च 2t, b कॉन्स्टंट आहे. So velocity is equal to 0 plus 2 into b ची व्हॅल्यू किती आहे? 3 into t किती आहे? 3. 3 3 जा 9, 18 ना. सो आन्सर दिलाय का 18? हा, सेकंड आन्सर दिलाय 18 सेंटीमीटर पर सेकंड. युनिट कडे पण आपलं लक्ष पाहिजे. युनिट मध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. युनिट मध्ये तुम्हाला ट्विस्ट दिला जाऊ शकतो. हा, युनिट फार महत्वाचा आहे, युनिट कडे पण लक्ष पाहिजे. यस, सिंपल क्वेश्चन आहे हा. म्हणजे असं इक्वेशन दिलं, कुठल्याही क्वेश्चन मध्ये इक्वेशन दिलं असेल ना तर लक्षात ठेवायचं, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन घ्यायला लागतं का विचार करायचं. नेक्स्ट सांगा बघूया आता. सिंपल आहे. एक लास्ट क्वेश्चन सांगा. यस, सी. आन्सर नाही, सी नाही दिलेलं. बघा, अ ट्रेन हॅज अ स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर पर आवर स्पीड दिला आहे. ओके, फॉर द फर्स्ट 1 आवर, फर्स्ट 1 आवर म्हणजे T1 आणि हा V1 दिलाय. 40 किलोमीटर पर आवर फॉर नेक्स्ट हाफ एन आवर, पुढच्या हाफ आवर साठी म्हणजे V2 आणि T2 दिलाय. ऍव्हरेज स्पीड काढायचा आहे. सिंपल कन्सेप्ट आहे. ऍव्हरेज स्पीड काढायचं म्हणजे काय? ऍव्हरेज स्पीडचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कव्हर्ड म्हणजे S1 प्लस S2 अपॉन T1 प्लस T2. ओके, S1 डिस्टन्स दिलंय का? दिलं नाहीये. डिस्टन्स कसं काढणार सांगा बघूया. फर्स्ट बघा, फर्स्ट टाइम दिलाय, आवर मध्येच घ्या, आणि व्हेलॉसिटी दिले. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम फॉर्म्युला करायचा. डिस्टन्स कसं काढणार? VT ना, बरोबर आहे का? डिस्टन्स म्हणजे काय? P इंटू टी. तर हा V आहे आणि हा T आहे पहिला, म्हणजेच काय? 60 इंटू 1. आवर मध्येच घेऊया.
ओके, प्लस S2 काय येणार, ही व्हेलॉसिटी आहे आणि हा पॉवर डिस्टन्स आहे, म्हणजे काय येणार 40 इंटू 1/2, म्हणजे हा S1 झाला, हा S2 झाला, टाइम किती आहे 1 आवर, हा पॉवर म्हणजे 3/2 ना. बघा आन्सर येतं का 60 ऑप्शन बी सेकंड सर, पर सेकंड. सेकंड, आन्सर सेकंड दिलेला आहे, सेकंड. म्हणजे हा 80 झाला इंटू 3/2, बरोबर आहे का. सो आन्सर इज सेकंड. बघा मी वेगळं काय केलं नाही आहे, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. मग इथं मला डिस्टन्स दिलेलं नाही आहे, मग पहिल्या पाथसाठी काय आहे, व्हेलॉसिटी आणि टाइम माहिती आहे, सो डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. सेकंड साठी डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. फक्त युनिट कडे लक्ष द्यायचं, काय वेळेला इथं मला फसवलं जाऊ शकतं, इथं मिनिट मध्ये दिलं जाऊ शकतं, इथं आवर मध्ये दिलं जाऊ शकतं, मग ते कन्व्हर्जन करून तुम्हाला घ्यावं लागेल. सो आन्सर शुड बी सेकंड. ठीक आहे, तर हा 9th प्रॉब्लेम आहे. मला वाटतं डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्सवर तुम्हाला 11 क्वेश्चन्स दिले आहेत तुमच्या बुकलेटमध्ये. पुढचे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करा. नेक्स्ट लेक्चरला आपण एक्सेलरेशन, आणि एक्सेलरेशन झाल्यानंतर लगेच आपण काय करायचं आहे, रिलेटिव्ह व्हेलॉसिटीकडे जायचं आहे. म्हणजे आपल्या तुमच्या बुकलेटमध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचे कन्सेप्ट दिलेले नाही आहेत, पण ते अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्ही सेपरेट घेणार आहे. एक्सेलरेशन झाले की लगेच आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स घ्यायचे. ओके, सो इथं आपण आज स्पीड आणि व्हेलॉसिटी हा पॉईंट स्टडी केलाय. काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. बुकलेट मधले पॉइंट्स रीड करा, बुकलेटमध्ये थोडेसे एक्स्ट्रा पॉईंट मे बी तुम्हाला दिलेले असतील. हा, तुमच्याकडे जे बुक असेल त्यातले क्वेश्चन्स लगेच सॉल्व्ह करा. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, स्पीड, लगेच क्वेश्चन्स तुम्हाला सुटतील, प्रॅक्टिस होऊन जाईल. त्यावेळी हा जो टॉपिक आहे तो कव्हर करत राहा, तुम्हाला हा टॉपिक सोपा वाटेल. ओके, काय डाऊट आहे कोणाचा? यस, काय डाऊट आहे का?